नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 4 भारतातील जैन आणि बौद्ध धर्म आणि या भारतातील जैन आणि बौद्ध धर्म या प्रकरणाचा अभ्यास करताना जैन धर्माचा अभ्यास आपण करण्यास प्रारंभ केला होता. त्यामध्ये ज्या काही जैन धर्माचे संस्थापक किंवा 24वे तीर्थकर वर्धमान महावीर यांच्या पूर्व आयुष्याबद्दलची पूर्ण माहिती आपण काल पाहिली. आज आपण वर्धमान महावीरांचं तत्वज्ञान किंवा जैन धर्माची त्यांची शिकवण किंवा तत्वज्ञान कशा पद्धतीचं होतं त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. जैन हा धर्म आणि वर्धमान महावीरांचं तत्वज्ञान समजून घेताना वर्धमान महावीरांनी सर्वप्रथम निवृत्ती मार्ग, ज्यामध्ये जैन धर्म हा यांनी ज्या ईश्वर प्राप्तीसाठी किंवा परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी सर्वप्रथम निवृत्ती म्हणजेच संसाराचा त्याग करणे किंवा या सर्व बाबी ज्यामुळे आपल्या सांसारिक जीवनामध्ये दुःख हे मूळ कारण आहे आणि मनुष्य हा वृद्धकाळापर्यंत या दुःखामुळे एक परेशान असतो. त्यामध्ये जे काही सांसारिक जीवन जगत असताना त्यांना विविध इच्छा आकांक्षा निर्माण होतात आणि त्यामुळेच दुःख हे कारण ठरतं. म्हणून दुःख हे मूळ कारण, हे आपल्या जीवनाचं मूळ कारण आहे. यासाठी म्हणून संन्यास हा मार्ग पत्करणे, त्यालाच निवृत्ती मार्ग, आपल्या सर्व सांसारिक जीवनातून पूर्णपणे मुक्ती प्राप्त करून आपला हेतू साध्य करण्यासाठी संन्यास मार्ग पत्करणे आणि त्या मार्गाच्या आधारे सृष्टीमधल्या विविध जे काही सृष्टीचा पालन पोषण करणारा जो ईश्वर आहे त्याला प्राप्त करू शकता येईल. अशा प्रकारचे मत म्हणजे निवृत्ती मार्ग हे जैन धर्माने सांगितलं. आणि जैन धर्मामध्ये जे काही तत्वज्ञान सांगत असताना आपल्या कर्मावरच आपण आपलं जे काही भाग्य असतं किंवा कर्मावरच आपल्या सर्व गोष्टी असतात आणि कर्मामुळेच जन्म आणि मृत्यू हा त्याप्रमाणेच मिळत असतो. ज्यांनी काम केलं त्याप्रमाणेच त्याला जन्म मिळतो किंवा मृत्यू त्या पद्धतीनेच होतो. आणि जेव्हा मृत्यू झाला तेव्हाच या सांसारिक जीवनातून मुक्तता होणार आहे आणि ती मुक्तता म्हणजे निर्वाण प्राप्ती, अशा प्रकारचं मत आणि आपल्या पुनर्जन्मावरच, अगोदरच्या जन्मामध्ये झालेल्या घडामोडीवरच आपलं आयुष्य असतं, अशा प्रकारचा जो उपदेश जैन धर्मामध्ये निवृत्ती मार्गाबद्दल मत मांडलं गेलं वर्धमान महावीर. हे होतं नंबर 1 निवृत्ती मार्ग. नंबर 2 कर्मवाद व ज्ञानप्राप्ती. आता कर्मानुसार मानवाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. कर्मानुसार त्यामध्ये ज्ञानावरण 8 प्रकारचे ज्ञान प्राप्त करताना मानवाच्या जीवनामध्ये 8 प्रकारचे व्यत्यय येतात आणि ते साध्य केल्यानंतरच ज्ञानप्राप्ती होते, अशा प्रकारचं मत मांडलं. त्यामध्ये ज्ञानावरण, आपला ज्ञान घेत असताना अहंकार किंवा अन्य बाबी आपल्या आड येणे म्हणजेच ज्ञानावर पडदा निर्माण झाल्यानंतर ज्ञान मिळत नाही. त्यासाठी जे ज्ञानावर किंवा ज्ञान मिळवताना जो अडथळे निर्माण होतात ते पूर्णपणे दूर केलं तरच ज्ञान पूर्णपणे प्राप्त होऊ शकतं, असं एक मत मांडलं. ते नंबर 1. नंबर 2 दर्शनावरण. आपण जे सभोवताली पाहतो त्याच्यातून वेगळा दृष्टिकोन घेतो किंवा विचार घेतो, हे आपल्या दृष्टीला दिसतं किंवा आपण अनुभवतो त्याच पद्धतीने आपलं जीवन जगतो आपण त्या पद्धतीने किंवा त्यानुसार मार्गक्रम करणे, म्हणजे दृष्टी ही स्वच्छ, निर्मळ आणि पारदर्शक असली पाहिजे, अशा प्रकारचं मत मांडलं. त्याच्यानंतर वेदनीय, जे सुख आणि दुःख निर्माण करणाऱ्या बाबी
ह्या सुद्धा कर्मासाठी अडथळा निर्माण करणारे आहेत. ते सुद्धा एक ज्ञान प्राप्त करणे किंवा कर्मासाठी मधला अडथळा म्हणून सांगितले. त्याच्यानंतर मोहनीय नंबर 4चा कर्मवाद. त्यामध्ये जीवन मोहित करणाऱ्या म्हणजे सांसारिक जीवन जगत असताना मोह किंवा ज्या काही आमिष असेल किंवा आकर्षण असतील यामुळे सुद्धा कर्म प्राप्त होत नाही. त्याच्यानंतर आयुष्य, उच्च पद आणि नरक यातना. म्हणजे आयुष्यातल्या उच्च पद मिळवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या बाबीचा अंगीकार केला जातो हे सुद्धा कर्मवादामध्ये सांगितले. त्याचनंतर मनुष्याची गती ही शरीर, प्रकृती इत्यावर अवलंबून आहे आणि त्यानुसार कर्म करत गेलं तरच ज्ञान प्राप्ती किंवा कर्मवाद तो साध्य करू शकतो. त्याचबरोबर मनुष्याचा कुळ म्हणजे उच्च कुळामध्ये त्याचा जन्म झाला असेल तर तो आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरेही लोक हे कर्मवादानुसार आपलं काम करू शकतात. आणि अंतराय कर्म म्हणजे अंतर्मनामध्ये जे काही विचार येतात हे सुद्धा कर्म करण्यासाठी एक बाधा निर्माण होणारी किंवा अडचण निर्माण करणारी बाब आहे. आणि यामध्ये या सर्व बाबीवर जर आपण योग्य पद्धतीने बंदोबस्त केला किंवा योग्य बाबीचा विचार करून काम केला तरच कर्मवाद म्हणजे काम योग्य पद्धतीने होईल आणि ज्ञानप्राप्ती होईल आणि आपलं जीवन सुखकर होईल अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीमध्ये वर्धमान महावीरांनी आपल्या जैन धर्माच्या तत्वज्ञानामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर वर्धमान महावीरांनी नंबर 3चा पॉइंट पहिला एक पाहिला आपण निवृत्ती मार्ग, नंबर 2 जे काही कर्मवाद व ज्ञानप्राप्ती. आता नंबर 3 आहे 5 महाव्रत. आता सम्यक आचरण म्हणजे मानव जीवन जगत असताना कशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे यावर त्यांनी 5 पद्धतीने मत मांडलं गेलं. आणि जैन धर्मामध्ये ज्या पार्श्वनाथाने 4 आचार धर्म किंवा माणसाने जीवन कसं जगावं या प्रकारचं मत मांडलं होतं. त्याच्यामध्ये नंबर 1चं होतं सत्य म्हणजेच खरं बोलणे, अहिंसा, प्राणीमात्रांची किंवा जीवाची हत्या न करणे. नंबर 3 अपरिग्रह, आपल्या उपजीविकेसाठी किंवा आपण जीवन जगण्यासाठी लागणारी संपत्ती जमा करा, या व्यतिरिक्त संपत्ती जमा करायची नाही. नंबर 3. नंबर 4 अस्तेय म्हणजे दुसऱ्याच्या वस्तू चोरी करणे किंवा ते चोरी करून मिळवणे हा एक पर्याय नाही, तर चोरी न करणे म्हणजे चोरी करायची नाही. त्याच्यानंतर नंबर 5 ब्रह्मचारी. वर्धमान महावीरांनी हे शेवटचं म्हणजे 5वं जे काही महाव्रत सांगितलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे गृहस्थ जीवन जगत असताना यामध्ये जे जैन धर्माचे साधू आहेत यांनी संन्यास पत्करला पाहिजे, ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्या जीवनाचं जे साध्य आहे ते पूर्ण करू शकतो अशा प्रकारचं मत मांडलं. हे होतं वर्धमान महावीरांनी मांडलेले हे 5 महाव्रत. त्याच्यानंतर त्रिरत्न नंबर 4चा पॉइंट. कर्माचं फळ किंवा मुक्तीचा मार्ग निश्चित करण्यासाठी त्रिरत्न या तत्वाचा अंगीकार तत्कालीन स्थितीमध्ये वर्धमान महावीरांनी कसा करावा हे मत मांडलं. आणि त्यामध्ये सम्यक दर्शन म्हणजे जे समोर आहे किंवा जे आपण ईश्वराला मानतो त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे. सम्यक ज्ञान, जे ज्ञान प्राप्त करत आहेत तो शंकाविहीन त्यावर शंका न घेणे आणि वास्तविक स्थितीचं भान ठेवून वास्तवाचं भान ठेवून ज्ञान प्राप्त करणे हे सम्यक ज्ञान. आणि नंबर 3चं सम्यक आचरण. हे काही जीवन म्हणजे आपलं जे जीवन आहे आपल्या जीवनामध्ये जे काही सांसारिक बाबीमध्ये एक दुःख, जे सुख, त्याचबरोबर अडचणी इत्यादी बाबी निर्माण होतात आणि त्या बाबीतून मार्ग काढून पुढे जाणं आणि आपलं ध्येय साध्य करणं, ईश्वर प्राप्ती करणं हे त्रिरत्न सांगितले. सर्वप्रथम सम्यक दर्शन,
सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण. म्हणजेच जे साध्य करायचं आहे त्याच्यावर विश्वास असला पाहिजे आणि जे साध्य करत आहोत त्यावर शंका न घेता ज्ञान प्राप्त करणे आणि जे काही सांसारिक जीवनामध्ये दुःख किंवा सुख निर्माण होतं या बाबीपासून पुढे जाऊन म्हणजेच सम्यक चांगल्या पद्धतीचे आचरण केल्यानंतर आपल्या हेतू किंवा उद्देश साध्य होतो हे त्रिरत्न सांगितलं. त्याच्यानंतर वर्धमान महावीर यांनी तत्कालीन स्थितीमध्ये सम्यक ज्ञानाबद्दल मत मांडताना जैन धर्मानुसार 5 प्रकारचे सम्यक ज्ञान सांगितलं गेलं. मती म्हणजे जे काही आपली इंद्रिय आहेत, आपल्या बुद्धीला आपल्या इंद्रियाने सांगितलेले कामच केले जातात आणि हे काम योग्य पद्धतीने इंद्रियांनी जर सूचना दिल्या तर त्या पद्धतीने आपलं मन ताब्यात राहू शकतं. म्हणजे इंद्रियजनित ज्ञान त्याला मती म्हटलं गेलं. त्याच्यानंतर श्रुती म्हणजे आपण कानाने श्रवण करतो त्या बाबीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात, त्याला श्रवज्ञान म्हणतात, श्रवणज्ञान. नंबर 3 अवधी, या ज्ञानाला दिव्य ज्ञान म्हणतात, ज्यामध्ये खरोखर साक्षात्कार किंवा आपल्या मनाची पूर्ण समाधान झालेल्या बाबीला दिव्य ज्ञान. नंबर 4चा पुढचं मन पर्याय म्हणजेच दुसऱ्याच्या मनातल्या भावना किंवा इच्छा किंवा दुसऱ्याचे मन जाणून घेण्याचं एक हेतू असला पाहिजे, त्याला मन पर्याय म्हटलं. आणि शेवटचं होतं ते कैवल्य ज्ञान. या सर्व बाबी म्हणजे मती, इंद्रियावर ताबा असला, आपल्या बोलण्यावर म्हणजे ऐकण्यावर संयम असला, ऐकणे संयम. अवधी म्हणजे दिव्य ज्ञान प्राप्ती करणे, दुसऱ्याच्या मनाची इच्छा मनाचं मन जाणून घेणे. या सर्व बाबीनंतर एक सर्वोच्च स्थान निर्माण होतं, त्याला सर्वोच्च ज्ञान म्हणतात, त्याला कैवल्य ज्ञान. आणि जैन मतानुसार हे ज्ञान सर्वोच्च मानलं जातं आणि या ज्ञानावरच मानवाचा जीवन उद्धार किंवा जीवनाचा उद्धार झालं अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीमध्ये वर्धमान महावीरांनी आपल्या वचनातून सांगितलं. या जैन धर्माचा जर विचार केलात तर जैन धर्मामध्ये जे काही तपस्या किंवा जे काही ध्यानधारणा होती याला खूप मोठं महत्त्व देण्यात आलं होतं. आता या जैन धर्मामध्ये जे काही साधू संत संघाचे सदस्य यांना कैवल्य ज्ञानचा वापर करण्यास किंवा आचरण करण्यास सांगितलं जायचं. आता या कैवल्य ज्ञानाबद्दलची माहिती पाहत असताना जे सामान्य गृहस्थ जीवन जगणारे व्यक्ती वेगळे आणि संन्यास घेतलेले वेगळे. आणि त्यांनी जे सामान्य गृहस्थ जीवनामध्ये असणाऱ्या व्यक्ती जेव्हा भिक्षू म्हणून पदार्पण करतील त्यांना अनेक बाबीचं आचरण करावं लागत होतं. यामध्ये ज्या काही जैन धर्मामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जैन धर्म पुनर्जन्म होतो, कर्मवाद, कामावरच सर्व काही अवलंबून आहे, मोक्ष म्हणजेच अंतिम उद्देश काय, आत्मा, या बाबीचा या धर्माने स्वीकार केला होता. आणि या बाबीबरोबरच या उलट वेदाचं जे प्रामाण्य त्यांनी स्वीकार केलं नाही. वेदातल्या अनेक बाबीचा त्यांनी अस्वीकार केला, काही बाबी मानल्या, काही बाबी अस्वीकार केला. आणि जी वर्णव्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याला सुद्धा मान्यता दिलेली आहे. आता जैन धर्माचा जर विचार करता जैन धर्माचे जे साधू होते, साधू संत, हे आपल्या हातून कोणती अहिंसा होऊ नये म्हणून पाणी पिताना सुद्धा गाळून एका कापड वस्त्र पाण्यावर ठेवून पाणी त्याच्यात चाळून नंतर पाणी पित होते. कारण त्यामध्ये एखादा जंतू किंवा जीव जंतू जर
मृत्यू पावले तर त्याचं एक अहिंसा म्हणजे एक हिंसा होईल, अशा प्रकारचं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर ते रात्रीच्या वेळेस बाहेर फिरण्यासाठी निघत होते, कारण ते जे काही जमिनीवर कीटक असतील किंवा जे जीवजंतू असतील हे रात्रीच्या वेळेस तेवढे जास्त प्रमाणात फिरत नाहीत. त्या पद्धतीने त्यांनी आपण स्वतः आपल्या पायाखाली जे काही दिवसा फिरत असताना जे कीटक किंवा जे येतील त्यामुळे त्यांची हिंसा होईल, अशा प्रकारचं तत्वज्ञान जैन धर्माचं होतं. आता जैन धर्मामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही जीव अजीव या बाबीचे वर्णन करून आढळून आले. त्यामध्ये आत्मा हा स्वाभाविक उज्ज्वल आहे आणि या आत्माचं स्वरूप म्हणजेच जीव आणि आत्मा एक आहेत, अशा प्रकारचं मत मांडलं गेलं. आता ह्या जैन धर्मामध्ये उपवास या बाबीला प्रमुख प्राधान्य दिलं जायचं. म्हणजे जैन धर्मामध्ये अहिंसा आणि आत्मक्लेश म्हणजे उपवास करणे, अहिंसा आणि आत्मक्लेश म्हणजे उपवास करणे, अशा बाबीला प्राधान्य देण्यात आलं. आणि आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी सलेखना म्हणजेच उपवास करून आपलं जे राहिलेलं जीवन पूर्णपणे व्यतीत करणं, अशा प्रकारचं मत किंवा शिकवण जैन धर्मानं दिली होती. आता या जैन धर्मामध्ये वर्धमान महावीरानंतर 2 धर्म निर्माण झाले. त्यामध्ये वर्धमान महावीरांच्या जे काही गणधर होते, जे 11 गणधर होते, पण वर्धमान महावीरांच्या जीवन जगत असताना त्यांच्या अगोदरच 10 गणधर वारले गेले, त्यांचे प्रचारक. शेवटचा जे सुधर्मन नावाचा एक जिवंत होता, यांनी जैन धर्माचे पहिलं अध्यक्ष जे वर्धमान महावीरानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. त्याच्यानंतर सुधर्मच्या मृत्यूनंतर जंबूस्वामी नावाच्या ज्या काही गणधराने 44 वर्ष जैन संघाचं अध्यक्षपद भूषवलं. पण अशा स्थितीमध्ये जवळपास इसवी सन पूर्व 300 मध्ये जे मगधचा प्रदेश होता, पाटलीपुत्र मगध, या ठिकाणी 12 वर्षे दुष्काळ पडला. त्यामध्ये जैन धर्माचे 2 साधू, त्याच्यामध्ये भद्रभाऊ, आपल्या शिष्यासह दक्षिणेमध्ये म्हणजे आपल्या प्रदेशामध्ये आले. आणि काही उरलेले साधू स्थूलभद्र नावाच्या जे काही जैन साधू यांच्या नेतृत्वाखाली त्याच ठिकाणी राहिले उत्तरेमध्ये. आणि जे भद्रभाऊ दक्षिणेमध्ये आपल्या शिष्यासह आले होते त्यांना दिगांबर पंथीय म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि जे स्थूलभद्र आपल्या शिष्यासह त्याच ठिकाणी राहिले उत्तरेमध्ये त्यांना श्वेतांबर म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे जे काही दिगंबर आणि श्वेतांबर या 2 पंथीयांचे विचार वेगवेगळे पाडण्यास प्रारंभ झाला. जे स्थूलभद्राचे अनुयायी म्हणजे श्वेतांबर आणि भद्रभाऊचे अनुयायी दिगंबर 12 वर्षानंतर ते एकत्र आले. जे काही भद्रभाऊ दक्षिणेमध्ये गेले होते ते पुन्हा उत्तरेमध्ये आले. पण उत्तरेमधल्या ज्या ठिकाणी राहिलेले जे साधू होते त्यांच्या आचरणामध्ये आणि उत्तरेतल्या आणि दक्षिणेतल्या दोघांमध्ये अनुयायामध्ये तफावत जाणवत होती. जे श्वेतांबर होते ते पांढरे वस्त्र परिधान करणे. आता या श्वेतांबराचे तत्व वेगळे, या दोघांमध्ये अंतर पडलं. श्वेतांबर जो मोक्ष प्राप्त करण्यासाठी वस्त्र त्यागाची आवश्यकता नाही असं मत श्वेतांबराने मांडलं, म्हणजे श्वेत वस्त्र परिधान करणारे साधू. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की स्त्रियांना निर्वाण म्हणजे जैन धर्माची साधना करता येईल, निर्वाण प्राप्त करता येईल असं मत मांडलं. आणि जे जैन धर्माचं कैवल्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भोजनाची म्हणजे जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे असं सांगितलं. आणि श्वेतांबरच्या मतानुसार वर्धमान महावीर हे विवाहित होते असं मानलं गेलं.
आणि दिगंबर जे काही श्वेतांबर पंथातल्या साधूंनी दुसरे एक मत मांडलं की 19वे तीर्थकर स्त्री होती असं मत मांडलं. तर दिगंबर पंथ यांनी सांगितले की मोक्ष प्राप्त करण्यासाठी अंगावर वस्त्र आवश्यक नाही, तर बिना वस्त्राचं तपस्या यज्ञ या जे काही ध्यानधारणा केली पाहिजे असं सांगितलं. आणि स्त्रियांना निर्वाण प्राप्त होणार नाही, त्यांनी करू नये असं मत मांडलं. आणि जे कैवल्य ज्ञान ईश्वर प्राप्त किंवा जैन धर्माचं नुसार आचरण केल्यानंतर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भोजनाची आवश्यकताच नाही जीवन जगण्यासाठी असं मत मांडलं. आणि हे दिगंबरपंथी साधू वर्धमान महावीरांना म्हणतात की हे अविवाहित आहेत, विवाहित नाहीत. आणि ज्या पद्धतीने श्वेतांबर यांनी मांडलं की 19वे तीर्थकर स्त्री होती मांडलं, ते यांनी पुरुष होते म्हणून मांडलं. म्हणजे श्वेतांबर आणि दिगंबर यांच्या दोन्ही तत्वज्ञानामध्ये बदल किंवा फरक जाणून आला. आणि जे पांढरे वस्त्र परिधान करणारे श्वेतांबर हे साधू बनले जैन धर्माचे, आणि वस्त्र न परिधान करणारे दिगंबर. आजच्या स्थितीमध्ये श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन्ही जैन धर्माचे साधू अस्तित्वात आहेत आणि ते आपल्या आपल्या पद्धतीनुसार आचरण करतात. या जैन धर्मामध्ये जे काही साहित्य, जैन धर्माचा साहित्याचा विचार करता, जैन धर्माचं साहित्य किंवा जे जैन धर्माचं वाङ्मय हे प्राकृत आणि संस्कृत भाषेमध्ये आढळून येतं. आणि जे काही ग्रंथ जैन धर्माचे साहित्याला आगम म्हणून ओळखलं जातं, म्हणून त्याला आगमलाच मराठीमध्ये त्याला सिद्धांत सुद्धा म्हणून ओळखले जाते. आता या जैन साहित्यामध्ये 12 अंग, 12 उपांग, 10 प्रकीर्ण, 6 छेदसूत्र, 4 मूल सूत्र, अनुयोग सूत्र अशा पद्धतीचं तत्वज्ञान किंवा ग्रंथसंपदा ही मानण्यात आली. त्याचबरोबर या जैन धर्माचा विचार करता किंवा या जैन धर्माच्या तत्वज्ञानाचा विचार करता, या जैन धर्मामध्ये वेगवेगळे तत्वज्ञान मांडताना भद्रभाऊ लिखित कल्पसूत्र, त्याच्यानंतर हरिभद्र सूरीकृत अनेकांत विजय, धर्मबिंदू, त्याबरोबर सर्वनंदीकृत लोकविभंग प्रमुख जैन साहित्य, संस्कृतमध्ये भद्रभाऊद्वारा लिखित कल्पसूत्र, या बाबीवरून जे काय 24 तीर्थकर आणि यांच्या जीवनाबद्दलची माहिती मिळते. जे काही या वर्धमान महावीरांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना किंवा जे 24 तीर्थकरांच्या जे केलेलं साहित्य किंवा त्यांनी मांडलेलं मत, यावर जैन धर्माच्या 2 सभा निर्माण झाल्या. त्याला जैन संगीतिया म्हणून ओळखले जाते. पहिली संगीती म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये पाटलीपुत्र जे स्थूलभद्रा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होते. यामध्ये 11 अंगाचं संकलन म्हणजे 11 जे काही साहित्य किंवा जे काही तत्कालीन स्थितीमध्ये सिद्धांत यांचं संकलन करण्यात आलं. त्यानंतर दुसरी जैन संगीतिया झाली. त्यामध्ये इसवी सन पूर्व 512 मध्ये वल्लभी या ठिकाणी देवार्धी श्रमाश्रवण यांच्या अध्यक्षतेखाली 11 अंगाचं जे लिपिबद्ध साहित्य निर्माण करण्यात आलं. आणि अशा पद्धतीने जैन धर्मामध्ये एक तत्वज्ञान, जैन धर्माचं आचरण कशा पद्धतीने करावं अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगण्यात आलं. आणि या जैन धर्माचा प्रचार म्हणजे वर्धमान महावीरच्या वेळेस, वर्धमान महावीर जेव्हा होते तेव्हा या जैन धर्माचा सर्वात जास्त प्रसार झाला. आणि वर्धमान महावीरांच्या समकालीन म्हणजे त्यांच्या काळामध्ये बिंबिसार, चंडप्रघोत, अजातशत्रू, उदयन, दधिवाहन तसेच चेटक असे जैन धर्माचे अनुयायी बनले. जो महापद्मानंद म्हणून जो राजा म्हणून ओळखला जातो तोही जैन धर्माचा अनुयायी होता. आणि मौर्य शासक जो चंद्रगुप्त मौर्य यांनी सुद्धा जैन धर्माचं आचरण केलं होतं. त्यांनी
संप्रती नावाच्या जैन आचार्याकडून दीक्षा घेतली होती आणि या जैन धर्मानुसार चंद्रगुप्त मौर्याने आपलं उर्वरित जे आयुष्य जे काही सलेखना म्हणजेच उपवास करणे किंवा ध्यानधारणा करत त्यांनी बेळगाव जे या ठिकाणी आपलं जे काही उर्वरित आयुष्य त्यांनी पूर्णपणे जीवन जगले. हे होतं वर्धमान महावीरांच्या या सर्व राजांनी जैन धर्माचा प्रसार करण्यास सहाय्य केलं. पण या जैन धर्माबद्दलचं मत मांडत असताना या जैन धर्म हा अहिंसा या बाबीवर अधिक बल दिलं. त्याचबरोबर उपवास म्हणजे त्याला आत्मपीडन किंवा कठोर तपस्या व्रत किंवा तपस्या यावर बल दिलं. अशामुळे या धर्माकडे काही प्रमाणात जे लोक वळले होते त्याच्यातून काही परावृत्त झाले आणि ह्याच कालखंडामध्ये एक बौद्ध धर्माचा विस्तार होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे जैन धर्म हा भारतातील काही भागापुरताच, सर्व भारतभर पसरला पण काही भागापुरताच मर्यादित राहिला. हे होतं वर्धमान महावीरांचं जैन धर्म आणि जैन धर्माचे तत्वज्ञान. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण बौद्ध धर्म आणि गौतम बुद्ध यांचा बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान हे याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत.